विश्वदीप महाकारुणिक तथागत गौतम सम्यक संबुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई यांच्या विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून आज वामनदादा कर्डक यांची जयंती, आज त्यांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने समाज टीव्हीच्या वतीने आज एक विशेष उपक्रम म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. मित्रहो, 15 ऑगस्ट 1922 रोजी वामनदादा कर्डक यांचा जन्म झाला. त्यांचं गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील देशवंडी हे गाव त्यांचं मूळ गाव. लोककवी वामनदादा कर्डक, शाहीर वामनदादा कर्डक, महाकवी वामनदादा कर्डक अशा विविध उपाध्या आपण त्यांना लावून त्यांच्या प्रतिभेचा गौरव आपण करत आहोत. आजच्या दिनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी प्राध्यापक प्रदीप येडके सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविक व्यक्त करावं. सर्वांना जय भीम. मी प्राध्यापक प्रदीप येडके किनवट वरून आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत आहे. समाज टीव्हीच्या माध्यमातून समाजाला आवश्यक असलेले विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज निर्मितीचं स्वप्न उराशी बाळगून वाठोरे सरांच्या माध्यमातून आपण सर्वजण आज एकमेकांशी जोडलेले आहोत. गीत वामनाचे आता सूर समाजाचे या टायटल खाली आजचा हा कार्यक्रम समाज टीव्ही मध्ये आयोजित केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समाज घडवण्यासाठी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या विचारावर आजच्या गायकांनी चालण्यासाठी, त्यांचे विचार समाजामध्ये पेरण्यासाठी आजच्या 21व्या युगामध्ये, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या साधनाचा उपयोग करून एका क्षणामध्ये बाबासाहेबांचे विचार एका ठिकाणाहून अनेक ठिकाणी पोहोचवत आहोत. पण 1920च्या दशकामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये आले आणि भारतात आल्यानंतर बाबासाहेबांना आपल्या समाजाच्या हालापेष्टा त्यांना सहन न झाल्यामुळे बाबासाहेबांना प्रत्यक्ष जे जाती व्यवस्थेचे चटके बसले होते त्या चटक्यातून उभारी घेण्यासाठी बाबासाहेबांनी समाज सुधारणेचा, आपल्या समाजाला हक्काने अधिकार मिळवून देण्याचा एक संकल्प केला होता. आणि त्या संकल्पाच्या उमेदीच्या काळामध्ये म्हणजेच 15 ऑगस्ट 1922ला वामनदादा कर्डक यांचा जन्म झाला. बाबासाहेबांची चळवळ 1920 पासून 1940 पर्यंत अति वेगामध्ये होती आणि तरुण वयामध्ये बाबासाहेबांच्या विचारांनी भारावून गेलेले वामनदादा कर्डक बाबासाहेबांच्या चळवळीशी जोडले गेले आणि बाबासाहेबांचे विचार जनसामान्यात खेडोपाडी पोहोचवण्याचं महत्वाचं कार्य, जेव्हा कुठलेही उपलब्ध साधन सामुग्री नसताना भारत हा खेड्यामध्ये वसलेला देश आहे आणि या खेड्यापाड्यामध्ये जनसामान्यामध्ये बाबासाहेबांचे विचार वामनदादा कर्डक यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून, आपल्या कलेच्या माध्यमातून पोहोचवण्याचं महत्वाचं काम केलं. अशा वामनदादा कर्डकांना त्यांच्या जयंती दिनी मी नतमस्तक होतो. कारण आजच्या या युगामध्ये आपण बाबासाहेबांच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी कुठेतरी कच खातोय, कुठेतरी आपलं कर्तव्य आपण झुगारतोय, आपली जबाबदारी कुठेतरी आपण बाजूला सारतोय आणि आपलं घर, कुटुंब, आपण आणि आपले आपण याच्यामध्ये कुठेतरी गुंततोय. परंतु जिथे कुठे उपलब्ध साधन सामुग्री नव्हती अशा काळामध्ये, अशा कालखंडामध्ये बाबासाहेबांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम वामनदादा कर्डकांनी केलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणामध्ये म्हणतात की माझे 10 भाषणं एकीकडे आणि वामनदादाचं एक गीत एकीकडे. त्या वामनदादाच्या कर्तृत्वाला आपण कुठेतरी आज जागलं पाहिजे. म्हणून आजच्या ह्या त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या विचारांचा वसा
असं लिखित स्वरूपामध्ये वामनदादा कर्डकांच्या संदर्भामध्ये बोललं जातं की त्यांनी बाबासाहेबाच्या जीवनावर 10,000 गीत लिहिले. हे जरी लिखित स्वरूपामध्ये 10,000 गीत आपल्याला पाहायला आणि ऐकायला आणि वाचायला मिळत असतील, तरी प्रत्यक्ष मी तर म्हणतो वामनदादा कर्डक यांनी संपूर्ण आयुष्यच, आपलं आयुष्यच, संपूर्ण आयुष्य बाबासाहेबाच्या कर्तृत्वाला, बाबासाहेबाच्या विचाराला, बाबासाहेबाच्या कार्याला वामनदादांनी समर्पित केलं. म्हणून वामनदादाच्या पिढ्या, प्रत्यक्ष कौटुंबिक पिढ्या आपल्याला पुण्याच्या पिढ्यामध्ये आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत नाहीत, परंतु वामनदादाच्या गाण्याच्या माध्यमातून, वामनदादाच्या विचाराच्या माध्यमातून वामनदादाच्या पिढ्या आज आपल्या पुढे वामनदादाच्या 100व्या जयंतीनिमित्त त्यांचा वसा जशाच जसा, बाबासाहेबांचा विचारांचा वसा जशाच तसा समाजामध्ये पेरताना दिसतायत. वामनदादाच्या स्वतःच्या गीतामध्ये वामनदादा म्हणत होते, जातो तिथे पेरीत जातो चिल्या पेल्यांना चारा. हा चारा म्हणजेच खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ होती. ती वामनदादाने तत्कालीन परिस्थितीमध्ये समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत जाऊन, प्रत्येक घरापर्यंत जाऊन पेरण्याचं काम केलं. त्याच वामनदादाच्या विचारांचा वसा आजच्या 21व्या युगातील गायक, कलावंत, कलाकार, कवी हे वामनदादाचा वसा, जो वामनदादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वसा आपल्या खांद्यावर घेतला होता, तो जशाचा तसा कुठेतरी आज आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. म्हणून वामनदादाचे ते शब्द खरे ठरताना आज दिसत आहेत की जिथे जातो तिथे पेरीत जातो चिल्या पेल्यांना चारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा खऱ्या अर्थानं वामनदादा कर्डक वादळ वारा होते आणि त्या वादळ वाऱ्याचे वारस तुम्ही आम्ही आहोत. आजचे गायक कलाकार आहेत, त्यांनी समाजाला प्रबोधन करण्याचं काम अविरतपणे चालू ठेवावं. वामनदादाची आज 100वी जयंती आहे, त्यानिमित्त त्यांच्या विचारांचा वसा आज आपण इथे घेऊन येत आहोत. समाज टीव्हीच्या माध्यमातून आपापल्या परीनं वामनदादाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यामध्ये पेरण्याचं काम करावं, जेणेकरून येणाऱ्या भविष्यातील पिढ्या खऱ्या अर्थानं वामनदादाचा वादळ वारा ठरतील, हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद येडके सर. अतिशय सुंदर वामनदादाच्या एकंदरीत कार्याविषयी आपण लेखाजोखा आपल्या प्रास्ताविकातून मांडलेला आहे. अनेक शाहिरांची, अनेक कवींनी, अनेक गायकांनी देखील बाबासाहेबांचा विचार जसा वामनदादांनी खेड्यापाड्यात नेला, तद्वतच वामनदादाची गीताच्या माध्यमातून देखील आजच्या शाहिरांनी, कलावंतांनी त्यांचा वसा पुढे चालू ठेवत आहेत आणि त्यांची जी गाणी आहेत ती गाणी खेडोपाडी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ते गात आहेत. आपण आताच उल्लेख केला, 10,000च्या वर गीतं त्यांनी लिहिलेली आहेत. प्राध्यापक सागर जाधव यांनी त्यांच्या त्या 10,000 गीताचं संकलन केलंय. रविचंद्र हडसनकरांनी वामनदादाचं चरित्र, माझ्या जीवनाचं गाणं या पुस्तकामध्ये त्यांचं चरित्र रेखाटलेलं आहे, शब्दांकन केलेलं आहे. वामनदादांनी जी काही गाणी लिहिली ती वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ती वाटचाल, मोहळ, वादळवारा, गीत वामनाचे, समग्र वामन कर्डक खंड 1, बोल उठी हलचल, माझ्या जीवनाचं गाणं, मोहोळ, अशा प्रकारची त्याची ध्वनिपीठ, असे अनेक पुस्तकं आणि ध्वनिपीठ आजही उपलब्ध आहेत. वामनदादा आपल्या कवितेच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून कवीचा महाकवी झाला. इतंभूत इतिहास रेखाटणारा इतिहासाचार्य झाला. मानवतेच्या विश्वविद्यापीठाचा वामनदादा कुलपती झाला. बघा, कुठल्याही शाळेत न जाता हजारो गीतं त्यांच्या लेखणीतून तयार झाली आणि आजही ती अजरामर झाली. शब्दशिल्प वामनचे अजरामर गीत झाले. त्यांच्या भीम गाण्याने कित्येकांचे हित झाले. त्यांच्या भीम गाण्याने कित्येकाचे हित झाले. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रथमच आमंत्रित करतोय एक प्रसिद्ध गायक
सुभाष कांबळे पुणे यांना. शोधनी पाहिले मी कोटी नरामध्ये, सामर्थ्य पाहिले मी त्या आंबेडकरामध्ये. सादर करतील सुभाष कांबळे पुणे. जय भीम सर. युग आली युग गेली व दीन दुबळ्यांचं दुःख काही संपलं नाही. माणूस म्हणून कधीही सन्मान मिळाला नाही. या सन्मानाला आरंभ केला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही दीन दुबळ्यांची उपेक्षितांची प्रचंड मोठी शक्ती. या शक्तीनं सन्मान दिला, या शक्तीनं मन दिलं, या शक्तीनं भावना दिल्या, या शक्तीनं आपण माणूस आहोत, आपणही माणसासारखे वागू शकतो, वागलं पाहिजे असा प्रचंड बलदंड विश्वास दिला. असा नर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शोधून पाहिले मी, शोधून पाहिले मी कोटी नरामदी. शोधून पाहिले मी कोटी नरामदी. सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरांमधी. शोधून पाहिले मी कोटी नरामदी. पाषाण फोडणारा एका मुठीमधी. पाषाण फोडणारा एका मुठीमधी. सांगा जो जोम आहे कुठल्या करामधी. सांगा जो जोम आहे कुठल्या करामधी. शोधून पाहिले मी आंबेडकरांमधी. कोटीच्या काळजाचा झाला अधिपती. कोटींच्या काळजाचा झाला अधिपती. तो भीम आज आहे कोटी घरामधी. तो भीम आज आहे कोटी घरामधी. शोधून पाहिले मी कोटी नरामधी. खालच्या थरातला हा वरच्या थरातला. खालच्या थरातला हा वरच्या थरातला. माणूस आणला हा एका थरामधी. माणूस आणला हा एका थरामधी. शोधून पाहिले मी कोटी नरामधी. होऊन एक सारे एका घरामधी. होऊन एक सारे एका घरामधी. एकीचे गीत गारे एका स्वरामधी. एकीचे गीत गारे एका स्वरामधी. शोधून पाहिले मी कोटी नरामधी. वामन भीमा परी तुम्ही धर्मांतरित व्हा. वामन भीमा परी तुम्ही धर्मांतरित व्हा. राष्ट्राचे हित आहे धर्मांतरामधी. राष्ट्राचे हित आहे धर्मांतरामधी. शोधून पाहिले मी आंबेडकरांमधी. सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरांमधी. ओ शोधून पाहिले मी आंबेडकरांमधी. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद सर. खूप छान आणि सुंदर आवाजामध्ये आपलं गीत सादर केलेलं आहे. संग्रामी लढणारा, विषमता गाडणारा, सन्मार्गी धाडणारा भीम माझा, असं सामर्थ्य बाबासाहेबांमध्ये होते. अनेक लढे त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत आणि म्हणून बाबासाहेबांचं महात्म्य सांगणारं गीत या ठिकाणी आपण सादर केलेलं आहे. यानंतर ज्यांनी अनेक गीतं लिहिलेली आहेत, 24 गीतसंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत.
असे हातगावचे शाहीर महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं समाज टीव्हीच्या वतीनं हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे, तेव्हा मी समाज टीव्हीच्या संचालक आणि या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय महेंद्रजी नरवडे सर या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या महाकवी वामनदादा लिखित एक गीत आपल्याकडे सादर करतो. लक्ष असावं. लाईट गेली आमची. तुझीच कमाई आहे ग भीमाई, तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे ग भीमाई, तुझीच कमाई आहे ग भीमाई. लाभले न जेथे त्यावयास पाणी, त्याला ती गंगा श्यामानी, तुझ्याच प्रतापे आणलीच आई, तुझ्याच प्रतापे आणलीच आई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे ग भीमाई. वाहून जाती पाने गाली, घालून पाली अशा फुलवेली, फुलवून गेली ठाई ठाई, फुलवून गेली ठाई ठाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे ग भीमाई. कालचे रिकामे आताचे रिकामे, जगताचे आई तुझी यातनामे, गीत वाम आज इथे गाई, गीत वाम आज इथे गाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे ग भीमाई, तुझीच कमाई आहे ग भीमाई, तुझीच कमाई आहे ग भीमाई. जय भीम. धन्यवाद राहुल साहेब. अतिशय सुंदर गीत या ठिकाणी सादर केले. बाबासाहेबांच्या कष्टाचं चीज आपल्या या गीतामधून आपण सांगितलेलं आहे. खरोखर जीवनभर बाबासाहेब अतिशय वाती समान जळाले, परंतु तुमच्या आमच्या हक्कासाठी ते लढले आणि म्हणूनच आज भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपण सर्वजण मोठमोठ्या हुद्द्यावर विराजमान आहोत. कोणी अधिकारी झाले, कोणी पदाधिकारी झाले, कोणी आमदार झाले, कोणी खासदार झाले. ही सर्व कमाई बाबासाहेबांची कमाई आहे आणि म्हणून तुझीच कमाई आहे ग भीमाई. अतिशय सुंदर गीत या ठिकाणी
शाहीर कैलास राऊत यांनी सादर केलेला आहे. अंधाऱ्या कोठडीत कोंडलेल्या मनाचा श्वास भीम होता, वादळातील नावेला किनारी हाकणारा नावाडी भीम होता. असा हा बाबासाहेब आपण आपल्या गीतातून या ठिकाणी सादर केलेला आहे. यानंतर गंगाधर वाठोरे हरडप यांना मी पाचारण करतोय. आदरणीय गंगाधर वाठोरे हे शिक्षक, दिग्रस येथे शिक्षक आहेत आणि ते गात आहेत, काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता. वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त गीताचं नाव आहे भीम माझा कसा होता. काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता. लेकराला जशी माता भीम माझा तसा होता. काय सांगू तुला आता क्या बात. भीम माझा कसा होता. झुंज देऊनी काळाशी 7 कोटी गुलामांचा. झुंज देऊन काळाशी 7 कोटी गुलामांचा. उंचविला इथे माथा भीम माझा असा होता. काय सांगू तुला भीम माझा कसा होता. रास लावून ज्ञानाची वाटली ती गरिबांना. रास लावून ज्ञानाची वाटली ती गरिबांना. पाहिला ना कधी जो पामराला पसावता. काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता. कायद्याच्या स्वरूपाने त्याच माझ्या दयाळाने. कायद्याच्या स्वरूपाने त्याच माझ्या दयाळाने. दान केला ह्या देशाला ज्ञानसाठा असा होता. काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता. वाट खरपास जाताना वाट खरपास जाताना गौतमाच्या निवासाला. वाट खरपास जाताना गौतमाच्या निवासाला. तिला काढून कमरेचा बांधलेला कसा होता. काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता. अंतकरणाच्या पाठीवर दिन दुबळ्या समाजाच्या. अंतकरणाच्या पाठीवर दिन दुबळ्या समाजाच्या. युगे युगे जो राहील तो भीम माझा ठसा होता. काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता. काय सांगू तुला वामन
भीम माझा कसा होता, काय सांगू तुला वामन. भीम माझा कसा होता, 7 ठिगळाच्या बंडीचा, 7 ठिगळाच्या बंडीचा. भीम माझा किसा होता, भीम माझा किसा होता, काय सांगू तुला आता. भीम माझा कसा होता, भीम माझा कसा होता, भीम माझा कसा होता. धन्यवाद. जय भीम. अनेक कवींनी बाबासाहेबांचं मोठेपण आपल्या गीताच्या माध्यमातून सादर केलंय. खरोखरच सुंदर अशा प्रकारचे गीत आपण या ठिकाणी भीम माझा कसा होता सादर केलेला आहे. मलाही माझ्या कवितेच्या काही ओळी आठवतात. महाडच्या मैदानी रणसिंग फुंकणारा क्रांतीवीर भीम होता. महाडच्या मैदानी रणसिंग फुंकणारा क्रांतीवीर भीम होता आणि लेखणीच्या जोरावर इतिहास घडवणारा प्रज्ञावंत भीम होता, प्रज्ञावंत भीम होता. बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते असं अजरामर कार्य आहे आणि ते युगेयुगे या जगाच्या पातळीवर टिकून राहील अशा प्रकारचं त्यांचं कार्य अतिशय महान आहे. आणि यानंतर पाचारण करतोय कृषी अधिकारी भारत वाठोरे हरडप यांना. अनेक कवींनी, अनेक गीतकारांनी भीमाच्या जन्माची गौरवगाथा आपल्या गीताच्या माध्यमातून गायलेली आहे आणि अशाच आशयाचे गीत सादर करणार आहेत. उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे गात आहेत कृषी अधिकारी भारत वाठोरे. सर्वांना जय भीम. मी भारत के वाठोरे हरडपकर, वर्धेवरून जॉईन झालेलो आहो. प्रथमतः मूळ निवासी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी ज्या ज्या महामानवांनी, महानायकांनी कार्य केले अशा त्या सर्वच महानायकांना, त्यांच्या कार्यांना त्रिवार वंदन करतो. महाकवी, महागायक, लोककवी आदरणीय वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त हा आगळा वेगळा, यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा आगळा वेगळा कार्यक्रम समाज टीव्हीच्या माध्यमातून आज होत आहे. या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांनी मांडली व कार्यक्रम आयोजित केला असे या कार्यक्रमाचे सर्वे आदरणीय महेंद्र नरवाडे सर. वामनदादा म्हणतात भारतामधल्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लासच्या हजारो नाही, लाखो नाही, करोडो लोकांचे जी त्यांची कुळे उद्धरली आणि करोडो लोक बाबासाहेबांमुळे मोठे झाले, त्यांच्या जन्मामुळे मोठे झाले. म्हणून वामनदादाचे गीत गात आहो, भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाणे तुझ्या धारेवरती. एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाणे तुझ्या धारेवरती. उजळे काळोख मावळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उजळे काळोख मावळे भीमा तुझ्या जन्मामुळे. जखडबंद पायातील साखळ दंड तडा तडा तुटले तू ठोकताच दंड. जखडबंद पायातील साखळ दंड तडा तडा तुटले तू ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. कुजे वृक्ष होताच तैसा समाज
हिरवी हिरवी पाने आणि तयालाच आज, कुजे वृक्ष होताच तैसा समाज, हिरवी हिरवी पाने आणि तयालाच आज, अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे, अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे, धम्मचक्र फिरले गेला गेला कलंक, ज्ञानदाता झाला आज रावाचा रंक, धम्मचक्र फिरले गेला गेला कलंक, ज्ञानदाता झाला आज रावाचा रंक, पंखी सुगंध दरवळे भीमा तुझ्या मलमामुळे, पंखी सुगंध दरवळे भीमा तुझ्या जन्मामुळे, काली कवडी मोल जिनेवा मंच होते, आज जुळे जगतासी प्रेमाचे नाते, काल कवडी मोल जिनेवा मंच होते, आज जुळे जगतासी प्रेमाचे नाते, बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे, बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. जय भीम, जय भारत, जय मूळनिवासी. खरं आहे भारत सर, अतिशय सुंदर या ठिकाणी आपण गीत गायलेलं आहात. कुजे वृक्ष तैसाच होता समाज, अतिशय त्या व्यवस्थेनं या समाजाला वंचित ठेवलं होतं आणि बाबासाहेबांच्या लेखणीनं, बाबासाहेबांच्या कार्यामुळं या समाजाचं भलं झालं, म्हणून आज तो समाज अमृताची फळे चाकत आहे. अतिशय सुंदर गीत यात वामनदादांनी रचलेलं आपण सादर केलात. आंबेडकरोत्तर चळवळीचा प्रबोधन पर्वातील अग्रगण्य आणि आदराचं नाव म्हणजे महाकवी वामनदादा कर्डक. त्यांच्या लेखणीचा हा गौरव कृषी अधिकारी भारत वाटोळे यांनी केलेला आहे. यानंतर पाचारण करतोय सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेमध्ये ज्यांचा सहभाग होता असे प्रसिद्ध गायक रुपेश मुनेश्वर किनवट हे गात आहेत. कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले, गात आहेत रुपेश मुनेश्वर. आवाज येतो का म्हटलं सर? कारण मी ट्रेन मध्ये आहो. हा येतो येतो. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित या गीत वामनाचे सूर गायकाचे या कार्यक्रमामध्ये सर्वांना सप्रेम जय भीम. या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मार्गदर्शक तथा मित्र नरवाडे सर, तसेच हा कार्यक्रम प्रसारित करणारे समाज टीव्हीचे वाठोरे आणि त्यांची सर्व टीम आणि सहभागी सर्व गायक कलावंत, आपणा सर्वांना सप्रेम जय भीम. मी वामनदादाची एक गझल आपल्या समोर सादर करत आहे. आनंद कंद व्रतातील गझल आहे आणि यमन कल्याण रागामध्ये मी हे गुंफलेली आहे. कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले, तन मन तुलाच माझे आले शरण म्हणाले, कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले, कोटी उपास पोटी धरिले सतूच पोटी, झाले तुझ्या कुळाचे शुद्धीकरण म्हणाले, कानात काल माझ्या नाही तुझे फुकाचे, गौतम तुझ्यात आहे मज त्रिशरण म्हणाले, कानात
काल माझ्या माझे मरण म्हणाले ओटीत गौतमाच्या घालून 7 कोटी चल झोप शांत आता माझे शरण म्हणाले कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले. आणि शेवट आहे वामन समान माझ्या चिमण्या चिल्या पिल्यानो तारील मी तुम्हाला एकीकरण म्हणाले काल माझ्या माझे मरण म्हणाले. धन्यवाद. मी ट्रेनमध्ये असताना सुद्धा या कार्यक्रमाला जॉईन झालोय. आपण मला संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. जय भीम. धन्यवाद रुपेश सर. अतिशय प्रवासामध्ये असताना सुद्धा आपण या ठिकाणी जॉईन झालात आणि वामनदादाचं गीत या ठिकाणी सादर केलात. वामनदादा यांचे बाबासाहेब हे प्रेरणास्रोतच होते आणि त्या क्रांतीसूर्य दादांनी अनेक कविता लिहिल्यात, अनेक गीतं लिहिलीत. वामनदादाच्या प्रतिभेतून साकारलेले गीतं म्हणजे महाकाव्यच होत. अशा महाकवीचं गीत आजच्या या त्यांच्या जयंती दिनी आपण सादर केलात. यानंतर कार्यक्रमामध्ये गीत सादर करतील वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील सर किनवट. गात आहेत आई तुझा मी नंदन आहे पायी तुझ्या हे वंदन आहे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. उपासक विजयजी वाठोरे यांनी अतिशय छान स्पर्धा घेतली होती छोट्याशा चातारी गावामध्ये. खरोखरच त्यांचं प्रेरणादायी कार्य आहे संपूर्ण बहुजन समाजासाठी. वामनदादांच्या गीताला सुरुवात करू. आई तुझा मी नंदन आहे आई तुझा मी नंदन आहे पायी तुझा हे वंदन आहे पायी तुझा हे वंदन आहे हेच वंदन मानवतेचे बंधन आहे आई तुझा मी नंदन आहे पायी तुझा हे वंदन आहे पायी तुझा हे वंदन आहे तुझ ती भीमाई तुझ ती भीमाई आणि तुझ ती रमाई तुझी थे चालूशी तुझी थे माझ्यासाठी झिजलीस आई जीवन तुझे चंदन आहे जीवन तुझे चंदन आहे पायी तुझा हे वंदन पायी तुझा हे वंदन आहे तुझ बालवाडी माझी उच उंच माडी उच बालवाडी तुझ बालवाडी माझी तुझ उंच माडी तुझ इथे संघटनेची चालविशी गाडी तुझ इथे संघटनेची चालविशी गाडी जनता रूपी हे इंधन आहे पायी तुझा हे वंदन आहे पायी तुझा हे वंदन आहे
तुझ्या वंदने तुझ्या वंदनेने होई सावली उन्हाची, तुझ्या वंदनेने होई सावली उन्हाची, काळजात यादी आहे तुझ्याच ऋणाची, काळजात यादी आहे तुझ्याच ऋणाची, अंतर्मनी हे गोंधन आहे, अंतर्मनी हे गोंधन आहे, पायी तुझ्या हे वंदन आहे, पायी तुझ्या हे वंदन आहे. तुझे गीत गावे आणि तुला सुख द्यावे, गीत गावे वामनाचे गीत गावे, तुझे गीत गावे आणि तुला सुख द्यावे, तुझे गीत गावे आणि तुला सुख द्यावे, तुझ्या वेड्या वामनाला इतकेच ठावे, तुझ्या वेड्या वामनाला इतकेच ठावे, खाचे साधन आहे हेच सुखाचे साधन आहे. वंदन आहे पायी तुझ्या हे वंदन आहे, आई तुझा नंदन आहे, पायी तुझा हे वंदन आहे, पायी तुझा हे वंदन आहे, पायी तुझा हे वंदन आहे. जय भीम सर, अतिशय सुंदर या ठिकाणी आज समाज टीव्हीच्या माध्यमातून महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फुले शाहू आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो आणि गीताला सुरुवात गीत गायनाच्या माध्यमातून वामनदादाच्या गीताचा गायक आहे फुले शाहू आंबेडकर विचाराचा एक प्रचार काही ऐकली असेल काही ऐकली नसेल लिहिली आणि गायली दिनाची वाणी त्यातलीच काही नाचू गई वामनदादाची जुनी पुराणी
इथे भीम आहे तिथे भीम आहे, भीम भाकरीत आहे, भीम भाजीत आहे, कुठे नाही भीम सर्वत्र आहे. अशा आशयाचं गीत या ठिकाणी वामनदादाचं गीत शाहीर उत्तमराव मस्के यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी सादर केलं आहे. यानंतर पाचारण करतोय विशाखा राऊत नांदेडकर यांना. गात आहेत काल मुजरेचे केले रे माझ्या मेलेल्या बापाने, आज मुजरे मला करती भीमाच्या प्रतापाने. व्यवस्थेमध्ये आपले आई वडील चाकरी करण्यामध्ये त्यांचे दिवस गेलेत, परंतु बाबासाहेबांच्या प्रतापामुळे आज अधिकारी पदावर मोठमोठ्या हुद्द्यावर साहेब झालेले आपले बांधव आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना त्यांच्या हाताखालची माणसं मुजरे करायला लागतात असं चित्र आपल्याला आज पाहायला मिळतंय. ही सगळी पुण्याई बाबासाहेबांची आहे. गात आहेत विशाखा राऊत नांदेडकर. आडवा ठेवा.
निर्मला करती त्या भीमाचा प्रताप मला सूत्रच बनविले एका काळा कसा बाणे एका काळा कसा बाणे एका काळा कसा बाणे फोटो आजनी जाणे फोटो आजनी जाणे एका रात्रीचा चाप माझ्या मेलेल्या बापा होतो मातीत पडलेला होतो मातीत दडलेला होतो मातीत दडलेला मातीत दडलेला सूजित केले माझे केले एका मोठ्या केले माझ्या मेलेल्या बापा तर जातीच्या सापाला हे जरी बामाचे सिले जरी बामाचे सिले जरी पुन्हा जातीच्या सापा केले माझ्या मेलेल्या बापा कालमुद्रेच केले माझ्या मेलेल्या बापाने माझ्या मेलेल्या बापाने माझ्या मेलेल्या बापाने धन्यवाद ताई. अतिशय सुंदर गीत या ठिकाणी आपण सादर केलात. खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सोनं बाबासाहेबांमुळे झालेलं आहे आणि त्यामुळंच आज आपल्याला भीमाच्या प्रतापाने लोक मोजरे करू लागलेले आहेत. अतिशय सुंदर गीत या ठिकाणी आपण सादर केलात. धन्यवाद. यानंतर पाचारण करतोय विजेंद्र सरकटे बीड. गात आहेत भीम माझा लढे देत होता मला समतेकडे नेत होता. बढ़िया सर. भीम माझा लढे देत होता 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 मला समतेकडे नेत होता भीम माझा लढे देत होता भीम माझा लढे देत होता मला समतेकडे नेत होता सारी ममता इथे पेरताना
सारी ममता उरे दाटताना, तेच ममता इथे फिरताना, सारी ममता उरे दाटताना, तीच ममता इथे वाटताना, तोच वाटा मला येत होता, तोच वाटा मला येत होता, तोच वाटा मला येत होता, मला समतेकडे नेत होता, प्रेम माझा लढे नेत होता, मला समतेकडे नेत होता. भीम वामनला माझ्या म्हणाला, भीम वामनला माझ्या म्हणाला, भीम वामनला माझ्या म्हणाला, भीम वामनला माझ्या म्हणाला, बाळ विसरू नको गौतमाला, बाळ विसरू नको गौतमाला, तोच त्याला अभिप्रेत होता, तोच त्याला अभिप्रेत होता, तोच त्याला अभिप्रेत होता, तोच त्याला अभिप्रेत होता, मला समतेकडे नेत होता, माझा लढे नेत होता, मला समतेकडे नेत होता, मला समतेकडे नेत होता. अतिशय सुंदर गीत या ठिकाणी सर आपण सादर केलात. वादळी वाऱ्यामध्ये, तोफेच्या माऱ्यामध्ये, पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यामध्ये. बाबासाहेबांनी महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह असो की काळाराम मंदिर प्रवेश असो, हे सगळे लढे बाबासाहेबांनी यशस्वी केले आणि हे सगळे लढे समतेसाठीच होते. समानता आणण्यासाठी, माणसाला माणूस म्हणून जगू देण्यासाठी, माणसाला माणसासारखं वागवण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या जीवनामधले प्रत्येकच लढे यशस्वीरित्या पूर्ण केले आणि माणसाला मान आणि सन्मान मिळवून दिला. धन्यवाद सर. या कार्यक्रमामध्ये आता सहभागी होत आहेत भीमराव खोब्रागडे, राजुरा येथून, जिल्हा चंद्रपूर, आणि गात आहेत थांबा हो थांबा गाडीवान दादा. लहानपणी शाळेमध्ये जात असताना गाडीवान दादाला विनंती करतात की मला आपल्या गाडीमध्ये बसू द्या. गाडीवान दादा थांबा या आशयाचं गीत या ठिकाणी सादर करतील भीमराव खोब्रागडे, राजुरा. सर्वांना जय भीम. थांबा हो थांबा गाडीवान दादा, बाळ एकटा मी भिवा माझे ना राहिले, फार दूर माझे गाव, गाडीत घ्या हो मला, मला गाडीत घ्या हो मला, थांबा हो थांबा गाडीवान दादा, बाळ एकटा मी भिवा माझे ना राहिले, फार दूर माझे गाव, गाडीत घ्या हो मला, मला गाडीत घ्या हो मला. तापत्या उन्हाने जडती पाय माझे, पाठीवरी आहे दप्तराचे ओझे, आज यात पाने पाय माझे भाजे, घांबते बगळती लई ताजे ताजे, येऊ द्या दया हो मग पामराची
परतुनी घ्या मला गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला थांबा हो थांबा गाडीवान दादा बाळ एकटा मी भिवा माझे नाव राहिले फार दूर माझे गाव गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला गाडीवान बोले जात सांग बाळा दिसतो खरो करेल साधा भोळा भीमराव बोले महारमी वेळा गाडीवान बोले थांब बाळ थोडा वाटेल माझी गाडी अन मी कैसे घेऊ मी तुला गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला थांबा हो थांबा गाडीवान दादा बाळ एकटा मी भिवा माझे नाव राहिले फार दूर माझे गाव गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला उपकार तुमचे मी विसरणार नाही देतो तुम्हाला मनाची ग्वाही सांगणार नाही कुणालाच काही जीव माझा लाई वामन माझी वाट तो पायी परतुनी घ्या मला गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला थांब हो थांबा गाडीवान दादा बाळ एकटा मी भिवा माझे नाव राहिले फार दूर माझे गाव गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला धन्यवाद. जय भीम सर. खूप छान खोब्रागडे साहेब, अतिशय सुंदर आवाजामध्ये आपण बाबासाहेबांचे हे गीत गायलेलं आहे. बाबासाहेबांना बालपणापासूनच अस्पृश्यतेचे आणि जातीचे चटके बसले होते आणि त्याच्यातून मुक्त होण्यासाठी बाबासाहेबांनी अखंड अभ्यास करून विद्वता संपादन केले आणि भारतीय घटनेच्या माध्यमातून आपल्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हा तथागत बुद्धाचा विचार त्यांनी दिला. यानंतर चक्रधर थोरात हिंगणे. मी प्रथमतः समाज टीव्हीला धन्यवाद देतो, ज्यांनी आमच्यासारख्या उपेक्षित ग्रामीण भागातील कलावंतांना वाव देण्याचा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला. महाराष्ट्राचे लाडके कवी वामनदादा कर्डक यांची जयंती या ठिकाणी आपण उत्साहाने साजरी करत आहोत. त्याबद्दल मी त्यांच्या जयंती निमित्त दोन ओळी आपल्या समोर गीताच्या माध्यमातून सादर करत आहोत. बुद्धपथाने त्या भीमरायाची कीर्ती दाटली, बुद्धपथाने त्या भीमरायाची कीर्ती दाटली. वामनदादाच्या जयंती नागर तुझी, वामनदादाच्या जयंती नागर तुझी, वामनदादाच्या जयंती नागर तुझी.
अतिशय सुंदर थोरात साहेब, अतिशय सुंदर गीत गायलेलं आहे. आपण वामनदादांनी बाबासाहेबांचे जयंती गीत गायले, परंतु तुम्ही वामनदादाच्या जयंतीचं गीत गायलेलं आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी गीत सादर झालेलं आहे. वामनदादाचं गीत लेखन म्हणजे पाषाण खडकातून झुळझुळ वाहणारा नेतळ झराच होय. त्यांच्या लेखणीतून हजारो गीतं तयार झाली. त्यांच्या गीतावर आज अनेक जण जीवापाड प्रेम करतात. तुम्ही तर वामनदादाच्यावर प्रेम करून त्यांच्यावर एक जयंती गीत सादर केलेलं आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी आपण गीत सादर केलात. धन्यवाद. यानंतर या मैफिलीत येई भीम रमाच्या रूपाने सादर करतील कविता गायकवाड, नांदेड. जय भीम सर्वांना. या मैफिलीत येई भीमा रमाच्या रूपाने, चालू करा. या मैफिलीत येई भीमा रमाच्या रूपान, वामनाच गान देई विचारात सोन, वामनाच गान देई विचारात सोन. या मैफिलीत येई भीमा रमाच्या रूपान, वामनाच गान देई विचारात सोन, वामनाच गान देई विचारात सोन. प्रतिभात याची होती रूपराणी, प्रतिभात याची होती रूपराणी, झेप कवितेची जाई आसमानी, झेप कवितेची जाई आसमानी. खेडोपाडी स्वीकारल जनमानसान, खेडोपाडी स्वीकारल जनमानसान, वामनाच गान देई विचारात सोन. या मैफिलीत येई भीमा रमाच्या रूपान, वामनाच गान देई विचारात सोन. शाळा शिक्षणाची कुठे नोंद नाही, शाळा शिक्षणाची कुठे नोंद नाही, पाडली या भुरळ विद्यापीठालाही, पाडली या भुरळ विद्यापीठालाही. लक्ष वेधी दिलया सुवर्ण अक्षरान, लक्ष वेधी दिलया सुवर्ण अक्षरान, वामनाच गान देई विचारात सोन. या मैफिलीत येई भीमा रमाच्या रूपान, वामनाच गान देई विचारात सोन. कवितेची साधी
वामनाच्या रूपान वामनाच गान देई विचाराच सोन या मैफिलीत येई भीमाच्या रूपान वामनाच गान देई विचाराच सोन भीम विचाराचा काय शोध झाला भीम विचाराचा काय शोध झाला प्रेरणा मिळाली कवी गायकाला प्रेरणा मिळाली कवी गायकाला प्रताप सिंग दादा तुला त्याच कथा दान प्रताप सिंग दादा तुला त्याच कथा दान वामनाच गान देई विचाराच सोन या मैफिलीत येई भीमाच्या रूपान वामनाच गान देई विचाराच सोन वामनाच गान देई विचाराच सोन. जय भीम सर. अतिशय सुंदर गीत या ठिकाणी आपण सादर केलात. महाकवी वामनदादा कर्डक एक गाणं हे दीर्घकाव्य लिहिणाऱ्या सुजाता पोपुलवार आपल्या काव्यामध्ये म्हणतात, वामन जयंतीच्या साडीचं गाणं तसं माय लेकरू ओढीचं गाणं, वामन विषमतेला सुरुंग लावणाऱ्या डोंगर झाडीतील भीमवाडीचं गाणं, वामन पाण्याच्या पोहऱ्याचं गाणं तसं माणसाच्या कोंडमाऱ्याचं गाणं, वामन गीत गाताना पेरणाऱ्या चिमणी पिल्याच्या चाऱ्याचं गाणं. सुजाता पोपुलवारने अतिशय सुंदर दीर्घकाव्य वामनदादावर लिहिलेलं आहे. त्याच आशयाचं गीत या ठिकाणी ताईंनी सादर केलं, कविता गायकवाड यांनी. धन्यवाद ताई. यानंतर सहभागी होत आहेत साहेबराव सर्वदे पुणे आणि गात आहेत जुने सारे सारे गाडले भीमाने. जुने सारे सारे गाडले भीमाने. भीमान चाखले ते पाणी तळ्यातले, भीमान चाखले ते पाणी तळ्यातले, म्हणूनच फुटले ते मडके तुझ्या गळ्यातले. म्हणून जुने सारे सारे गाडले भीमाने, जुने सारे सारे गाडले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने, जुलमी चाकरीचे शिळ्या भाकरीचे, जुलमी चाकरीचे शिळ्या भाकरीचे, प्रश्न पामराचे ताडले भीमाने, प्रश्न पामराचे ताडले भीमाने, गुलामीची बेडी तोडली भीमाने, गुलामीची बेडी तोडली भीमाने, रूढी रांगड्याची झोडली भीमाने, रूढी रांगड्याची झोडली भीमाने, इथे माणसांना हीन लेखणारे, इथे माणसांना हीन लेखणारे, ग्रंथ जाडे जाडे फाडले भीमाने, जुने सारे सारे गाडले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने, शिक्षणाची बंदी होती जयांना, शिक्षणाची बंदी होती जयांना, विकासाची संधी कुठली तयांना, विकासाची संधी कुठली तयांना, अशा पामरांना ज्ञान प्राप्तीसाठी, अशा पामरांना ज्ञान प्राप्तीसाठी, देशो परदेशी धाडले भीमाने, जुने सारे सारे गाडले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने,
गिरणी मजुरांचे घाम गाळण्याचे, गिरणी मजुरांचे घाम गाळण्याचे 12 तास होते 8 तास केले, 12 तास होते 8 तास केले. मजूर मंत्री होता तेव्हा भीम माझा, मजूर मंत्री होता तेव्हा भीम माझा. फरमान ताजे काढले भीमाने, फरमान ताजे काढले भीमाने. जुने सारे सारे गाडले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने. शेवटी वामनदादा काय म्हणतात, गुलामीच्या पोटी जन्म पावलेला, गुलामीच्या पोटी जन्म पावलेला. गुलामीत वामन होता घावलेला, गुलामीत वामन होता घावलेला. शोधली भीमाने या देशाची तिजोरी, शोधली भीमाने या राष्ट्राची तिजोरी. तिजोरीत वाटे पाडले भीमाने, तिजोरीत वाटे पाडले भीमाने. जुने सारे सारे गाडले भीमाने, जुने सारे सारे गाडले भीमाने. ताट अमृताचे वाढले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने, ताट अमृताचे वाढले भीमाने. धन्यवाद. जय भीम. खूप छान सर, अतिशय सुंदर गीत आपण सादर केलात. थँक्यू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्री असताना कामाचे तास 12 तासाहून 8 तास केले. स्त्रियांच्या प्रसूतीची रजा, तसेच रिझर्व्ह बँकेची स्थापना, असे अनेक कार्य बाबासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाने केलेले आहेत. त्यांचं मोठेपण आपण या गीताच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. वामनदादाचे प्रेरणास्रोत म्हणजे बाबासाहेब होते आणि म्हणून बाबासाहेबांना एकंदरीत त्यांच्या चळवळीला त्यांनी खेड्यापाड्यात नेण्याचं काम केलेलं आहे. वामनदादाचं गीत लेखन म्हणजे पाषाण खडकातून झुळझुळ वाहणारा नितळ झरा. शिकवण भीमाची सांगण्यास ना चुकला, शिकवण भीमाची सांगण्यास ना चुकला. जगला ताठ मानेने ना कुणा पुढे झुकला, ना कुणा पुढे झुकला. जीवनभर वामन वाती समान जळला, जीवनभर वामन वाती समान जळला. समाज बांधवाला मात्र विजल्यावरच कळला, समाज बांधवाला मात्र विजल्यावरच कळला. संपला जरी वामन, संपला जरी वामन, ना संपणार अक्षरगाथा. सांज सकाळी तीच भूपाळी, आज गाता है भीम जथा, आज गाता है भीम जथा. आजच्या या समाज टीव्हीच्या आयोजित कार्यक्रमामध्ये अनेक शाहिरांनी, अनेक गायकांनी वामनदादाच्या रचना त्यांनी सादर केलेल्या आहे आणि खऱ्या अर्थानं जन्मशताब्दीनिमित्त, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिलेली आहे. त्यामुळं सर्व शाहिरांचं, गीतकारांचं मी समाज टीव्हीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम.